नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. मित्रांनो, बातमी आहे तर कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर. आताच्या घडीची मोठी बातमी. पेन्शन वाढ बाबतीत अपडेट. मोठा आर्थिक दिलासा. दिनांक 28 मार्च 2026. चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मध्ये पेन्शनमध्ये वाढ होण्याच्या संदर्भात आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी. पेन्शन वाढ संदर्भात कोणती महत्त्वाची आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास व आवश्यक पहा. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. वेतन आयोगानुसार किमान पेन्शनमध्ये होणार वाढ. कुणाला कसा फायदा होणार? चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट. पेन्शनधारकांना नवीन पेन्शन आयोगमध्ये एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. एकूण पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार मार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे आणि ही वाढ 16,740 इतकी होणार आहे. सदरची वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे. आता नेमके पेन्शनमध्ये किती वाढ होणार? चला तर पाहूया. सरकारच्या पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे सरकार. सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतके पेन्शन मिळते, पण हे वाढून तर यामध्ये 16,740 रुपयाची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे किमान पेन्शन हे 25,740 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. सदर वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असल्यामुळे यामध्ये महागाई भत्ता वाढीचाही देखील अंतर्भाव असणार आहे. यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सोबतच नवीन निवृत्ती पेन्शन योजनेमध्येही देखील बदलांचा प्रस्ताव तयार करणे सुरू आहे आणि नुकतेच सरकारने असे जाहीर केले आहे आणि सुरू केले आहे. यूपीएस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्याने 25 वर्षे सेवा पूर्ण केली तर त्याला निवृत्तीच्या वेळी शेवटच्या 12 महिन्याच्या त्याच्या मूळ वेतनाच्या 25% इतकी रक्कम पेन्शन म्हणून आता निश्चित केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही माहिती खास खात्रीलायक सूत्राकडून प्राप्त झाली असून याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून वरील प्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू.